नमस्कार, मी भावना. स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये. आज मी संक्रांती विशेष संपूर्ण स्वयंपाकाची थाळी बनवलेली आहे. संपूर्ण स्वयंपाकात मी वरण भात, एक सुकी भाजी, पोळी, शिरा सोबतच तळणही केलेलं आहे. हा संपूर्ण स्वयंपाक तुम्ही 1 तासात करू शकता. चला तर मग स्वयंपाकाला लागूयात. स्वयंपाकात सर्वात आधी मी वरण भाताचा कुकर लावून घेते. तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. परत त्यात भातासाठी जितकं आपल्याला पाणी हवं आहे तितकं पाणी आणि मीठ घालून त्याला संपूर्ण हलवून घेऊयात. आणि डाळ पण मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली होती. आता त्यामध्ये पुरेसे पाणी घालून कुकरमध्ये पण पुरेसे पाणी घालायचं आणि कुकर लावून याची आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता भाजीमध्ये मी मेथीची भाजी बनवणार आहे मुगाची डाळ घालून. त्यासाठी मी मेथी अशी निवडून घेतली. हिला स्वच्छ पाण्याने धुवून थोडी कोरडी करून घेतलेली आहे. आता हिला आपण बारीक चिरून घेऊया. जास्त बारीक नाही चिरायची, जेवढी शक्य होईल तितकी मी बारीक चिरून घेते. भाजीला आवश्यक असेल तरच हिला चिरून घ्यायची. जर तुम्ही निवडतानाच थोडी बारीक निवडली असेल तर नाही चिरली तरी सुद्धा चालते. भाजी निवडताना ज्या काड्या असतात त्या सुद्धा मी यामध्ये घातल्या होत्या, त्यामुळे मी याला थोडी चिरून घेते. भाजी बनवण्यासाठी मी 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आणि मिरच्याही 4 ते 5 अशा मोठ्या चिरून घेतल्या आहे आणि मुगाची डाळ सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. चला आता भाजीला फोडणी देऊन घेऊया. कढईत तेल तापलं की यामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायची, कढीपत्ता घालायचा. त्यानंतर लसूण, हिरवी मिरची घालून याला चांगला तांबूस रंग येऊपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. लसणाचा हलकासा रंग बदलला आणि मिरची चांगली तळली गेली त्यानंतर यामध्ये भाजी घालून घ्यायची आणि भाजीला ह्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. फक्त आपल्याला भाजी चांगली मिक्स झाली की त्यानंतर यामध्ये मुगाची डाळ घालून घ्यायची. डाळ भाजीमध्ये घातल्यानंतर संपूर्ण डाळ ही आपल्याला भाजीमध्ये एकजीव करून घ्यायची आहे आणि चांगले मिनिटभर तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. त्यानंतर थोडं पाणी घालून याला एक वाफ काढून घ्यायची. एक वाफ काढून झालेली आहे. याने काय होतं की भाजी बसून जाते, म्हणजे आपल्याला यामध्ये किती मीठ आणि किती हळद घालायची त्याचा अंदाज कळतो. त्यामुळे एक वाफ काढून झाल्यानंतरच भाजीमध्ये आवश्यक तेवढं हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर परत एकदा हे मीठ आणि हळद सर्व भाजीत मिक्स करून थोडं पाणी घालून परत ही भाजी आपल्याला एक वाफेसाठी काढून घ्यायची आहे. 2 वाफेमध्ये ही भाजी आरामात होऊन जाते. भाजीला वाफ येत होती तोपर्यंत मी चपातीसाठीची कणिक मळून घेतलेली होती. दुसरी वाफ सुद्धा भाजीची काढून झालेली आहे. आता भाजी तयार झालेली आहे. भाजी झालेली आहे आणि वरण भाताचा कुकरही झालेला आहे. तो थंड होतोय तोपर्यंत मी चपात्या लाटून घेते. संक्रांतीच्या दिवशी आपण जो पण स्वयंपाक करत असतो त्यामध्ये तीळ घालणे खूप महत्वाची असते. त्यामुळे आता चपाती करत असताना मी चपात्यांमध्ये तीळ घालून मगच चपात्या लाटत आहे. बघा, अशा प्रकारे ज्यावेळेस आपण चपातीला तेल लावून घेतो त्याच वेळेस यामध्ये थोडी तीळ लावून घ्यायची आहे आणि नेहमीप्रमाणे आपण जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून आणि शेकून घ्यायची आहे. किंवा मग तुम्ही असं न करता आधी थोडी चपाती लाटून घ्यायची आणि मग त्यानंतर थोडी तीळ लावून तिला संपूर्ण लाटून घ्यायची आणि मग नंतर शेकायची. एका साईडने तुम्ही तीळ लावली चपातीला तरी सुद्धा चालते. आता सर्व चपात्या मी अशाच प्रकारे लाटून आणि शेकून घेतल्या होत्या. सर्व चपात्या लाटून शेकून झाल्यानंतर आपण आता तळण करणार आहोत. तळणामध्ये मी भजे करणार आहे. त्यासाठी थोडं बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घातलं. त्यानंतर यामध्ये ओवा घातला. ओव्याला अशा प्रकारे हातावर रगडून मग घालायचं आहे. त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर घालून हे बॅटर आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. ह्या भज्यांच्या पिठामध्ये सुद्धा मी तीळ घातलेली आहे. आता थोडं थोडं पाणी करून यामध्ये घालून आपल्याला सर्व पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळ हे पीठ आपल्याला तयार नाही करायचं. सर्वात आधी आपल्याला मिरचीचे भजेही करायचे आहेत, त्यामुळे हे पीठ जरा घट्टसर ठेवायचं आहे. भज्यांचं पीठ तयार झालेलं आहे. आता याला आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात. तोपर्यंत मी इथं बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्यांना अशा प्रकारे मधून त्यांचं पोट कापून घेतलेलं आहे. त्यासोबतच मी इथं कुरडई, बिबडी आणि काही तांदळाचे माझ्याकडे पापड होते ते मी घेतलेले आहे तळण्यासाठी. भज्यांचं पीठ भिजत होते त्याच वेळेस मी कढईमध्ये तेल घालून तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल हे आता मीडियम गरम झालेलं आहे. यामध्ये आता जे आपले तांदळाचे पापड आहेत ते सर्वात आधी मी तळून घेते, म्हणजे जेणेकरून ते जळणार नाहीत.
बघा पापड टाकताच बरोबर फुलून वर येत आहे. बघा अशा प्रकारे रंगबिरंगी छान पापड माझ्याकडे होते, ते मी तळून घेत आहे. वरण भाताचा कुकरही माझा थंड झालेला होता. तळण्याच्या आधी मी वरणाला घोटून त्यामध्ये हळद, मीठ आणि हिंग घालून वरण गरम करून घेतलेलं होतं. म्हणजेच वरणाला एक उकळी काढून घेतलेली होती. तेलला जास्त गरम होऊ द्यायचं नाही. तेल ज्यावेळेस मीडियम गरम असेल त्याच वेळेस हे सर्व पापड यामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहे. बघा टाकताच बरोबर अगदी कुरडई सुद्धा फुललेली आहे, कुठे जळलेली नाही. पापड सर्व तळून झाल्यानंतर मी एक 5 मिनिट गॅस बंद केला होता. त्यानंतर परत गॅस ऑन करून मी ह्या मिरच्या तळून घेतलेल्या होत्या, कारण तेल तेव्हा खूप गरम झालेलं होतं. त्यामुळे परत गॅस बंद करून त्याला थोडं हलकंसं थंड होऊ दिलं. त्यानंतर मिरच्या तळून घेतल्या. मिरचीचे भजे करत आहे, त्यामुळे मिरचीमध्ये जो काप पाडलेला होता मध्ये, त्यामध्ये मीठ भरून त्यांच्या बॅटरमध्ये डीप करून घेतलं आणि त्यानंतर तेलामध्ये मी याला तळून घेत आहे. म्हणजेच मिरचीचे भजे मी हे तळून घेतलेले आहेत. हलकासा याचा रंग बदलला त्यानंतर याला आपण काढून घेऊ. बघा अशा प्रकारे भजे मस्त तळले जात आहेत. भज्यांना थोडा हलकासा लाल रंग चढला की त्यानंतर भजी काढून घ्यायची. नंतर भज्यांमध्ये जो बारीक चिरलेला कांदा होता तो घालून घेतला आणि तो मिक्स करून आता मी कांद्याचे भजे तळून घेत आहे. आधी सुद्धा संपूर्ण स्वयंपाकाच्या थाळी मी केलेल्या आहेत, त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. हा व्हिडिओ झाल्यानंतर त्या लिंक्सवर जाऊन तेही व्हिडिओ संपूर्ण एकदा नक्की बघा आणि तुम्हाला संपूर्ण स्वयंपाक हा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा भज्यांना सुद्धा लालसर रंग आल्यानंतर भजे सुद्धा काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे संपूर्ण भजे हे माझे तळून झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ज्याने संपूर्ण थाळी ही अपूर्णच असते तो म्हणजे गुळाचा शिरा. म्हणजेच एखादी कुठलाही गोड पदार्थ हा आपल्याला करायचा आहे, तर मी यामध्ये गुळाचा शिरा केलेला आहे. शिरा करण्यासाठी कढई चांगली तापवून घ्यायची. कढई तापली की त्यानंतर त्यामध्ये साजूक तूप घालायचं. तूप गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये रवा घालून घ्यायचा आणि रवा चांगला भाजून झाला त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम केलेलं दूध घालायचं आहे. दूध मी साईसकट यामध्ये घातलेलं आहे. मी इथं दुधाचा शिरा बनवते आहे. जर तुम्हाला दूध नसेल टाकायचं, तुम्ही पाणी टाकलं तरी सुद्धा चालेल. धीरे करून यामध्ये दूध घालत जायचं आणि संपूर्ण मिश्रण हे एकजीव करत जायचं आहे. घातल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी रवा घेतला होता, तर यासाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. यासोबतच यामध्ये मी पांढरे तीळ आणि मिक्स ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालत आहे. ड्रायफ्रुट्स तुम्हाला शिऱ्यामध्ये वरतून घालायचे असेल तर वरतून घातली तरी सुद्धा चालतील, पण ह्या स्टेजला घातल्यानंतर तीळ आणि ड्रायफ्रुट्स आपले रव्यामध्ये छान शिजून जातील व त्याचा कच्चापणा निघून जाईल. शिऱ्यासाठी 5 मिनिटं बाकी असतील त्याच्या आधी आपल्याला यामध्ये जायफळ आणि इलायचीची पेस्ट घालायची आहे. बघा अशा प्रकारे आता आपला मस्त लुसलुशीत शिरा तयार झालेला आहे. म्हणजे संपूर्ण स्वयंपाक आपला हा आता इथे तयार झालेला आहे. चला तर मग नैवेद्यासाठी ताट तयार करून घेऊया. तुम्हाला मी आज ही दाखवलेली संपूर्ण स्वयंपाकाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. किंवा तुम्ही अजून नवीन कोणते पदार्थ संक्रांतीच्या दिवशी करतात तेही मला कमेंट्स बॉक्सद्वारे नक्की कळवा. आणि मी दाखवलेली ही थाली जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन रेसिपी.